आणि संयोजा आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस ती कशाच्या आधारे लिहितो? शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या आधारे. बरोबर आहे ना? शेकई शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन, त्याला काय म्हणतात? संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. काय म्हणतात? संयुजा इलेक्ट्रॉन. जे संयुजा इलेक्ट्रॉन असतात त्या आधारे आपण काय लिहू शकतो? संयुजा लिहू शकतो. मग मला सांगा, हायड्रोजन आहे, सगळ्यात पहिला मूलद्रव्य कोणता आहे? हायड्रोजन. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? अणुअंक किती आहे? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 1. व्हॅलेन्सी किती? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती त्याच्यामध्ये? 1. मग त्याची व्हॅलेन्सी किती होईल? 1. एक व्हिडिओ केलेला आहे मी, कशाचा? 2 मटके दाखवले तर ते व्हिडिओ आहे युट्यूबला, ते बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल व्हॅलेन्सी काय असते ते. हे टॉपिक 8वी ला झालेला आहे. पण आता जे विद्यार्थी 8वी ला नव्हते त्यांना तो टॉपिक पुन्हा शिकवावा लागायला मला. बरोबर आहे का ना? मग त्यामुळे मी ओरडत असतो की जर 9वी 10वी व्यवस्थित करायची असेल तर कधीपासून या? 8वी पासून ट्युशन लावा. हेलियम ऍटॉमिक नंबर किती आहे? 2. अणुअंक किती आहे? 2 आहे. बरोबर आहे ना? मग इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय होईल त्याचं? 2च होईल. कारण कक्षा कोणत्या आहेत? के, एल, एम, एन. के ची कॅपॅसिटी किती आहे? 2. एल ची किती आहे? 8. एम ची किती आहे? 18. आणि एन ची किती आहे? 32. तर पहिल्या के नावाच्या कक्षेमध्ये किती बसतात? 2 इलेक्ट्रॉन. तर 2 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले का नाही? म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यामध्ये? 2. मग याची कक्षा पूर्ण झाली. ज्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन पूर्ण असतात त्याची व्हॅलेन्सी किती असते? 0. किती असते? लक्षात ठेवा, ज्या मूलद्रव्याची शेवटची कक्षा पूर्ण आहे त्या प्रत्येक अणूच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन जर काय असतात? पूर्ण असतात, तर त्याची व्हॅलेन्सी किती असते? 0. तिची संयुजा किती असते? 0. सांगा मग लिथियम अणुअंक किती आहे? 3. इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय होईल? समजा लिथियम कडे 3 कळशा पाणी आहे. बरोबर आहे? के नावाच्या टाकीमध्ये 2 कळशा बसते पाणी, तर किती कळशा उरलं?